हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डची कन्सेप्ट बघणार आहोत. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं काय आहे, इंड्युस्ड हा वर्ड आहे. आता इंड्युस्ड आणि प्रोड्युस्ड याच्यामधला मेन डिफरन्स तुम्हाला सुरुवातीला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, आता इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याचे दोन सोर्सेस बेसिकली आहेत. इलेक्ट्रिक फील्डचे दोन सोर्सेस काय आहेत बघा, आणि त्याच्यावरून इंड्युस्ड म्हणजे काय आणि प्रोड्युस्ड म्हणजे काय याचा आपण डिफरन्स बघणार आहे. सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कौन प्रोड्यूस करता है, इलेक्ट्रिक फील्ड कौन प्रोड्यूस करेगा. ओके, उसके कितने सोर्सेस हैं. तो सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बेसिकली दो है. इलेक्ट्रिक फील्डचे सोर्सेस किती आहेत, दोन आहेत. एक आहे चार्ज, पहिला सोर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड का आहे चार्ज, अँड सेकंड आहे दॅट इज टाइम वॅरिंग magnetic field. Okay, time varying magnetic field. Okay, so these are the two sources of the electric field. म्हणजे चार्ज देखील काय करतो, स्वतःभोवती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो, आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्ड देखील इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकतं. परंतु त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड कसा असायला पाहिजे, ते मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते टाइम व्हॅरिंग असलं पाहिजे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ते मॅग्नेटिक फील्ड काय होत असलं पाहिजे, चेंज होत असलं पाहिजे. ओके, म्हणजे चार्ज रेस्ट मध्ये असू दे नाहीतर मोशन मध्ये असू दे, चार्ज भोवती इलेक्ट्रिक फील्ड हे नेहमी असतंच. ओके, आणि त्याचबरोबर टाइम व्हेरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम मॅग्नेटिक फील्ड एखाद्या ठिकाणी जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड देखील चेंज होतं, इलेक्ट्रिक फील्ड देखील काय होतं, प्रोड्यूस होतं. लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्डचे बेसिकली दोन सोर्सेस आहेत. फर्स्ट इज द चार्ज अँड सेकंड इज द टाइम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जिथं चार्ज असेल तिथं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, आणि जिथं टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, म्हणजे भले तिथं चार्ज जरी नसला, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणारा जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड हे प्रोड्यूस होतच. ठीक आहे, सो दीज आर द टू सोर्सेस ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. आता या दोघांच्या मध्ये मेन डिफरन्स काय आहे, कारण चार्ज देखील काय करू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो, टाइम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड देखील इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकतं. ठीक आहे, तर लक्षात घ्या, इथं दोन स्पेसिफिक सेंटेन्स आहेत, हे सेंटेन्सेस लक्षात ठेवा. चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड, चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज काय करतं, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतं. चार्ज इलेक्ट्रिक फील्ड को प्रोड्यूस करता है. एंड टाइम वेरिंग मैग्नेटिक फील्ड क्या करता है, तो टाइम वेरिंग मैग्नेटिक फील्ड इंड्यूसेस इलेक्ट्रिक फील्ड. टाइम वेरिंग मैग्नेटिक फील्ड, टाइम वेरिंग मैग्नेटिक फील्ड क्या करता है, इंड्यूसेस इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे लक्षात येतंय का बघा, हे दोन वर्ड महत्वाचे आहेत. इलेक्ट्रिक फील्डला प्रोड्यूस कोण करतं, चार्ज करतं, आणि इलेक्ट्रिक फील्डला इंड्यूस कोण करतं, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. आता प्रोड्यूस आणि इंड्यूस या दोन शब्दांच्या मध्ये मीनिंग काय, डिफरन्स काय आहे, त्यांचा एक्झॅक्ट मीनिंग काय आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रोड्यूस करणं ही एक आहे फोर्सफुल ऍक्शन आहे. प्रोड्यूस करणं म्हणजे काय आहे, फोर्सफुली जे एखादी रिॲक्शन, एखादी ऍक्शन ज्यावेळी आपण फोर्सफुली करतो त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, प्रोडक्शन किंवा प्रोड्यूस असं म्हटलं जातं. आणि एखादी गोष्ट म्हणजे आजूबाजूचं वातावरणच असं बनवायचं की जेणेकरून ती गोष्ट स्वतःहून घडायला पाहिजे. ओके, एखादी गोष्ट स्वतःहून जर घडत असेल तर त्याला काय म्हणायचं, इंड्युस्ड म्हणायचं किंवा इंडक्शन असं म्हणायचं. म्हणजे प्रोडक्शन आणि इंडक्शन दोघांचा डिक्शनरीमध्ये मिनिंग बघितला तर तोच आहे. प्रोडक्शन म्हणजे देखील निर्माण होणं आणि इंडक्शन मध्ये म्हणजे देखील निर्माण होणं आहे. लक्षात घ्या, प्रोडक्शन म्हणजे काय, फोर्सफुली एखादी घटना आपण घडवून आणली तर त्याला काय म्हणतो आपण, प्रोडक्शन असं म्हणतो. आणि अशा प्रकारे कंडिशन्स निर्माण केल्या की ऑटोमॅटिकली ती घटना घडेल तर त्याला काय म्हणायचं, इंडक्शन असं म्हणायचं. हा त्याच्यामध्ये मेन डिफरन्स आहे. एक्झाम्पलच प्रोडक्शन आणि इंडक्शनचं जर एक्झाम्पल्स द्यायचं झालं तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल देऊ शकतो. सपोज दिस इज अ पाईप, अशा प्रकारे सपोज काय आहे, पाईप आहे, आणि या पाईप मध्ये काय करायचं आहे, मला एअर फ्लो प्रोड्यूस करायचा आहे आणि त्याच्यानंतर एअर फ्लो इंड्यूस करायचा आहे. दोन पाईप आहेत, सिमिलर पाईप आहेत,
आणि एका पाईपमध्ये मी एअर फ्लो प्रोड्यूस करणार आहे आणि दुसऱ्या पाईपमध्ये एअर फ्लो काय करणार आहे, इंड्यूस करणार आहे. तर लक्षात घ्या, मी लेफ्ट हँड साईडला इथं काय केला, फॅन लावला लेफ्ट हँड साईडला आणि तो फॅन स्विच ऑन केला. तर हा एअर फॅन काय करतो, बाहेरचे एअर पार्टिकल सक करतो आणि ते पाईपमध्ये काय करतो, इन्सर्ट करतो. आणि पाईपमध्ये इन्सर्ट केल्यानंतर हे जे एअर पार्टिकल आहे ते पुढच्या पार्टिकलला काय करतात, पुढे ढकलतात. आणि अशा प्रकारे काय होणार आहे, एअर फ्लो या ठिकाणी काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. एअर फ्लो इज प्रोड्युस्ड. ठीक आहे. आणि तोच फॅन मी जर काय झाला, एक्झिटला लावला, दुसऱ्या एंडला तोच फॅन मी इथं लावला सपोज. ठीक आहे. तर हा जो फॅन आहे तो काय होणार, त्याच्या नियर बाय असणाऱ्या रिजनमध्ये, त्याच्या विसिनिटीमध्ये असणारे एअर पार्टिकलला काय करणार, बाहेर काढून टाकणार. आणि याच्यामुळे काय होणार, इथं लो प्रेशर रिजन तयार होणार. आणि लो प्रेशर रिजन तयार झाल्यानंतर ऑटोमॅटिकली इथले जे बाकीचे एअर पार्टिकल जे आहेत ते ऑटोमॅटिकली त्यांची टेंडन्सी काय असते, हाय प्रेशर टू लो प्रेशर जाणं. आणि ऑटोमॅटिकली ते काय होतात, पाईपमध्ये फ्लो व्हायला लागतं. याला काय म्हणायचं, इंडक्शन असं म्हणायचं. तर इथं काय केलेलं आहे, एअर फ्लो इज प्रोड्युस्ड. लक्षात घ्या, इथं काय केलेलं आहे, एअर फ्लो इज प्रोड्युस्ड. या ठिकाणी एअर फ्लो आपण प्रोड्यूस केलेला आहे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, एअर फ्लो इज इंड्युस्ड. या ठिकाणी काय केलेलं आहे, एअर फ्लो इंड्यूस केलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं इंडक्शन आणि प्रोडक्शनची कन्सेप्ट आहे. करंटचं देखील तसं आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक करंट देखील काय करू शकतो आपण, प्रोड्यूस करू शकतो, किंवा इलेक्ट्रिक करंट देखील काय करू शकतो आपण, इंड्यूस करू शकतो. आता इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस कसा होतो, सपोज अशा प्रकारे एक रेझिस्टन्स आहे किंवा एक कंडक्टर आहे आणि तो आपण बॅटरीला जोडला, बॅटरीला. तर याच्यामध्ये ही बॅटरी काय करते, पॉझिटिव्ह चार्जेसला पॉझिटिव्ह टर्मिनल मधून पुढे ढकलते आणि पॉझिटिव्ह चार्जेसला काय करतं, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ओढून घेतं. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये असणारे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते पॉझिटिव्ह चार्जेस काय होतात, फोर्सफुली या पाथला मूव्ह होतात ड्यू टू दिस बॅटरी. या बॅटरीमुळे काय होणार, कारण या संपूर्ण पाथमध्ये चार्जेस असणार आहे, त्या चार्जेसला ही बॅटरी काय करते, फोर्सफुली पुढं मूव्ह करते, सरकवते. आणि अशा प्रकारे या सर्किटमध्ये, या पाथमध्ये काय होतो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. लक्षात घ्या. सो ड्यू टू बॅटरी काय होतं, म्हणजे इंडक्शन आणि प्रोडक्शनचा डिफरन्स काय बघा. ड्यू टू बॅटरी इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युस्ड. बॅटरीमुळे काय होतो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. आणि तेच आपण हाच रेझिस्टन्स अलॉंग विथ द कंडक्टर आपण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ठेवला. तर ड्यू टू दिस चेंजिंग, म्हणजे फॅरेडेज लॉ काय आहे, व्हेनेवर अ कॉइल or a conductor is subjected to changing magnetic flux, EMF is induced in that conductor and electron starts moving in that conductor. आता हाच कंडक्टर बॅटरीला जोडण्याऐवजी कुठे ठेवायचा आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ठेवायचा, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवायचा. ऑटोमॅटिकली या कंडक्टर मधले चार्जेस जे आहेत ते मूव्ह व्हायला लागतात आणि या कंडक्टर मध्ये काय होतं, एक करंट निर्माण होतो आणि त्याला काय म्हणणार मी, इंड्युस्ड करंट असं म्हणणार आहे. जे इथं कुठलीही बॅटरी नाही, लक्षात घ्या, फक्त चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे ते स्वतःहून मूव्ह व्हायला लागले. त्याला काय म्हणणार आपण, इंड्युस्ड करंट असं म्हणणार आहे. ओके. सो ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड काय होतं, ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड काय होतं, करंट इज इंड्युस्ड. हे लक्षात ठेवावं लागेल. जे पुन्हा एकदा बघा, ड्यू टू बॅटरी करंट प्रोड्यूस होतो, तर ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड करंट काय होतो, इंड्यूस होतो. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. तर हा आहे बेसिक डिफरन्स प्रोडक्शन आणि इंडक्शन मधला. जी गोष्ट आपण फोर्सफुली घडवतो त्याला प्रोडक्शन म्हणायचं आणि जी गोष्ट स्वतःहून, म्हणजे अशा कंडिशन्स निर्माण करायच्या की जेणेकरून ते स्वतःहून घडेल, त्याला इंडक्शन म्हणायचं. आणखी एक एक्झाम्पल तुमच्या स्टडीचं देखील देता येईल. तुमचा जो स्टडी आहे, इट कॅन बी अ प्रोड्युस्ड स्टडी और इंड्युस्ड स्टडी. प्रोड्युस्ड स्टडी कधी होतो, ज्यावेळी फोर्सफुली तुमचे टीचर, तुमचे पेरेंट्स तुम्हाला अभ्यासाला बसवतात आणि तुम्ही अभ्यास करताय, त्यावेळी तुमचा तो फोर्सफुल स्टडी होणार आहे. आणि तेच तुम्हाला खरोखर खूप चांगले मार्क मिळवायची इच्छा असेल किंवा एक्झाम खूप जवळ आलेली असेल, तर कंडिशन्स अशा प्रकारे ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये, ब्रेनमध्ये तयार होतात की तुम्ही ऑटोमॅटिकली अभ्यास करायला लागताय. ओके. त्या टेन्शनमुळे एक्झामच्या, त्याला काय म्हणायचं, इंड्युस्ड म्हणायचं. ओके. सो ऑलवेज इंड्युस्ड इज बेटर दॅन प्रोड्युस्ड, लक्षात घ्या.
इंड्युस्ड इज बेटर दॅन प्रोड्यूस. तसंच लक्षात घ्या, चार्ज काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो, तर टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, इंड्यूस करतं. आणि म्हणून इथं स्पेसिफिक वर्ड आहे, दॅट इज इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. आता इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे बघा. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय फॉर्म्युला. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड is given by formula. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय बघा, इंटिग्रेशन ऑफ EDL. इंटिग्रेशन ऑफ EDL इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस d∅/dt येतं. लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ EDL इज इक्वल टू मायनस d∅/dt. फेअर E म्हणजे काय, इंड्युस्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, DL म्हणजे काय, लेंथ ऑफ द पाथ किंवा एलिमेंट ऑफ द पाथ ऑन विच इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इज देअर. DL म्हणजे काय आहे, एक छोटासा एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट आहे, ज्या पाथवर आपल्याला हे इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस झालेलं काढायचं आहे त्या पाथवरचा छोटासा एलिमेंट आहे EDL, एलिमेंट ऑफ दॅट पाथ. ओके, आणि d∅/dt म्हणजे तुम्हाला माहितच आहे, d∅/dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स त्याला काय म्हणतो आपण, d∅/dt असं म्हणतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज झालं तर या ठिकाणी काय होणार आहे, एका पर्टिक्युलर पाथवर, पुन्हा एकदा सांगतोय, विथ रिस्पेक्ट टू टाइम जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तर एका पर्टिक्युलर पाथवर काय होतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी निर्माण होते. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड किंवा इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो. हिला आपण इंटेन्सिटीनं डिनोट करतो. ठीक आहे, आता इंटिग्रेशन ऑफ EDL. ओके, आता हे फॉर्म्युला कसा आला त्याचं एक छोटस प्रूफ पण देतो. हाऊ डज दिस फॉर्म्युला अकर. ओके, त्याचं छोटस एक प्रूफ आहे. प्रूफ कसं येणार बघा, तर आपल्याला इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल नावाचा जो टॉपिक आहे तिथं आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे. तो फॉर्म्युला काय बघा, वी नो दॅट मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हा फॉर्म्युला आठवतोय का बघा, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असतं, E इज इक्वल टू dφ/dx असतं, माहिती आहे ना, dφ/dr किंवा dφ/dx या पद्धतीने फॉर्म्युला असतो. ऍक्च्युली टोटल फॉर्म्युला E इज इक्वल टू मायनस dφ/dx असा फॉर्म्युला, E इज इक्वल टू मायनस dφ/dx. ठीक आहे, तर इथं फक्त मॅग्निट्यूड घेतलंय ना, त्याच्यामुळे मायनस साइन तिथं काय लिहायची गरज नाही. E इज इक्वल टू जस्ट dφ/dx. आता इथं फक्त काय करतो, dx हा देखील काय छोटासा एलिमेंट आहे, एखाद्या पाथचा छोटासा एलिमेंट आहे, त्याच्याऐवजी dl पण इथं मी लिहू शकतो, dl. सो E इज इक्वल टू dφ/dl आहे, dl ला LHS ला आणतो, त्याच्यामुळे काय होणार आहे, dφ इज इक्वल टू काय येणार आहे, E इंटू dl येणार. आणि dφ आणि इंटिग्रेशन ऑफ dv. आता हे बघा, हा फॉर्म्युला व्यवस्थित माहित पाहिजे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट डिस्टन्स असतंय. हे बघा, dv म्हणजे काय, चेंज इन पोटेन्शियल. dl म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू व्हेरी स्मॉल डिस्टन्स. dl म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू व्हेरी स्मॉल डिस्टन्स. इज इक्वल टू नेहमी काय असतं, सो चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असतं. सो dl ला LHS ला आणलं तर EDL इज इक्वल टू काय होणार आहे, dv होणार. सो इंटिग्रेशन ऑफ dφ इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ dφ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ EDL लिहू शकतो. बरोबर आहे ना, लक्षात येते का बघा, याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारा. आता इंटिग्रेशन ऑफ dφ म्हणजेच काय होणार आहे, तिथं प्रोड्यूस झालेला
पोटेन्शियल डिफरन्स इंटिग्रेशन ऑफ डीफी म्हणजे फी येणार ना, आणि फी ऐवजी डायरेक्टली मी या ठिकाणी ई लिहू शकतो आपण, इंड्युस्ड ईएमएफ ई. ओके, हे बघा इंटिग्रेशन ऑफ डीफी म्हणजे फी येणार, फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे मी, ईएमएफ म्हटलेलं आहे. सो देअर फोर ई इज इक्वल टू, तर जस्ट मी लिहितो पुन्हा एकदा, हे बघा बट इंटिग्रेशन ऑफ डीफी म्हणजे ईएमएफ, इंटिग्रेशन ऑफ डीफी म्हणजे जस्ट फी असतं, इंटिग्रेशन ऑफ डीफी इज इक्वल टू फी, आणि त्यालाच काय म्हणू शकतो, ई म्हणू शकतो, ईएमएफ. कारण पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ दोन्ही काय असतात, दोन्हीचं युनिट तेच आहे, म्हणजे तिथं प्रोड्यूस झालेलं जे पीडी आहे त्यालाच काय म्हणू शकतो मी, ईएमएफ म्हणू शकतो. अँड देअर फोर ई इज इक्वल टू काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डीएल येणार. ऑल्सो बाय लेन्झ लॉ, लेन्झ लॉ नुसार काय येतं बघा, E is equal to minus d phi by dt असतं, E is equal to minus d phi by dt. So this is equation number 1, this is equation number 2. Equation 1 आणि 2 वरून काय येणार आहे, from equation 1 and 2, equation 1 and 2 वरून काय येणार आहे, that is integration of E dl is equal to minus d phi by dt. ओके, आता हे जे डेरिवेशन मी शिकवलेलं आहे तुम्हाला, जस्ट एक कन्सेप्ट म्हणून शिकवलेलं आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ईडीएल इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डीटी कसं येतं, हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगितलेलं आहे. हे कुठल्याही बोर्ड एक्झामला तुम्हाला विचारलं जाणार नाही किंवा नीट आणि मेन्स एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही, परंतु हे कसं असतं थोडंफार हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये हे डेरिवेशन बघा, जेवढं लक्षात येते तेवढं लक्षात ठेवा, बाकीचं विसरलं तरी चालेल, फक्त फॉर्म्युला हा जो महत्वाचा आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. ओके, हा फॉर्म्युला बघा पुन्हा एकदा काय आहे, इंटिग्रेशन ऑफ ईडीएल इज इक्वल टू काय असतं, मायनस डी फाय बाय डीटी असतं. पुन्हा एकदा सांगतोय, इंटिग्रेशन ऑफ ईडीएल म्हणजे काय असतं, मायनस डी फाय बाय डीटी. आणि हा फॉर्म्युला वापरून आपण रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स माहित असेल तर इंड्युस्ड ईएमएफ काढू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स माहित असेल तर इंड्युस्ड ईएमएफ काढू शकतो. तर पुन्हा एकदा फॉर्म्युला बघा काय आहे, इंटिग्रेशन ऑफ ईडीएल इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डीटी. हा फॉर्म्युला कशासाठी वापरायचा सांगा, जर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स माहित असेल, डी फाय बाय डीटी माहित असेल तर ईएमएफ काढण्यासाठी, सॉरी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स माहित असेल तर काय काढण्यासाठी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरतो. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जनरली काय करतोय बघा आपण, जनरली टू कॅल्क्युलेट ई वी टेक ए सर्क्युलर लूप. हे बघा, ई काढण्यासाठी जनरली काय करतो आपण, सर्क्युलर लूप घेतो, आणि सर्क्युलर लूपवर सगळीकडे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असते, सेम असते. सो देअर फोर ई इज अ कॉन्स्टंट. ई काय असतं, जनरली कॉन्स्टंट असतं. जनरली टू कॅल्क्युलेट ई वी टेक अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस, फॉर एक्झाम्पल स्मॉल आर, रेडियस स्मॉल आर. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी काय करतो, म्हणजे मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स मध्ये जनरली आपण दुसरा कुठला लूप घेत नाही, सर्क्युलर लूपच घेतो. आणि सर्क्युलर लूप जर आपण कन्सिडर केला, सर्क्युलर लूप साठी स्पेशली ही हा फॉर्म्युला येणार आहे. सर्क्युलर लूप असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जो येणारा फॉर्म्युला येतो. तर सर्क्युलर लूप असेल तर सगळे सर्क्युलर लूपवर सगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तेवढीच असते, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज कॉन्स्टंट. आणि इंटिग्रेशनचा रूल काय आहे, जर कॉन्स्टंट असेल तर ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. सो ई इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस डी फाय बाय डीटी येणार, मायनस डी फाय बाय डीटी. आता या ठिकाणी मायनस साइन काय इंडिकेट करतं, त्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इंडिकेट करतं, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ठीक आहे, तर फक्त मॅग्निट्यूड काढायचे असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची फक्त मॅग्निट्यूड काढायचे असेल तर मायनस साइन काय तिथे विचारात घ्यायची गरज नाही. ओके, आणि इंटिग्रेशन ऑफ डीएल काय येणार सांगा. आता सर्क्युलर पाथवर छोटासा एलिमेंट असेल तर इंटिग्रेशन ऑफ डीएल काय येणार, 2 पाय आर येणार ना. सो ई इंटू 2 पाय आर इज इक्वल टू काय येणार, डी फाय बाय डीटी.
हा देखील एक सर्क्युलर लूपसाठी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, तर पुन्हा एकदा बघा, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पहिला जो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो पहिला फॉर्म्युला काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ EdL इज इक्वल टू मायनस d∅dt. इथं मायनस साइन काय सांगणार आहे तुम्हाला, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सांगणार आहे. ओके, त्याच्यानंतर एखाद्या क्वेश्चन मध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी सर्क्युलर लूप घेतलेला असेल, फॉर सर्क्युलर लूप जर आपण घेतलेला असेल तर डायरेक्टली फॉर्म्युला काय वापरायचा, E इंटू 2πr इज इक्वल टू d∅dt फॉर्म्युला वापरायचा. बघा, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड काढायचा म्हणजे पाठीमागचं सगळं आता विसरलं तरी चालेल, एवढंच लक्षात ठेवलं तरी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डचा फर्स्ट फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ EdL इज इक्वल टू मायनस d∅dt. आणि सर्क्युलर लूप जर डायरेक्टली तिथं असेल तर फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा, E इंटू 2πr इज इक्वल टू d∅dt. सर्क्युलर लूप असेल तर इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, E इंटू 2πr इज इक्वल टू d∅dt. हे दोन फॉर्म्युले पाठ करा. ओके, आता याच्यावर एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, हा, इथं आता एक क्वेश्चन आहे, काय बघा, द फिगर शोज अ सर्क्युलर रिजन ऑफ रेडियस कॅपिटल R occupied by a time varying magnetic field BT. The magnitude of induced electric field at a point at the point P at a distance R less than capital R equal to capital R and R greater than capital R. म्हणजे क्वेश्चन काय लक्षात येतोय का बघा, इथं एक मॅग्नेटिक फील्ड आहे, ते किती रिजन मध्ये आहे, कॅपिटल R रेडियसचा जेवढा रिजन दाखवलाय ना तेवढ्याच रिजन मध्ये फक्त मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, आणि ते इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतंय, चेंज होतंय. ओके, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतंय dB/dt या रेटनं. ओके, इथं रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय आहे, रेट ऑफ चेंज हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे परंतु इथं आलेलं नाही. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे dB/dt. ठीक आहे, तर आपल्याला इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. कुठं कुठं काढायचं आहे बघा, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्यवस्थित प्रिपेअर करा, याचं रिपीटेडली रिव्हिजन करा. तर इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट P ऍट अ डिस्टन्स R लेस दॅन कॅपिटल R, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये पॉइंट P आहे सुरुवातीला, इथं पॉइंट आहे, आतमध्ये असेल तर त्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार. त्याचबरोबर R इज इक्वल टू कॅपिटल R म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्डच्या एजवर, आणि त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. ओके, R इज ग्रेटर दॅन कॅपिटल R. या तीन ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल ते काढायचं आहे. आता इथं काय करणार बघा, P पॉइंट मधून जाणारा एक सर्कल ड्रॉ करतो मी, सर्कल पासिंग थ्रू पॉइंट P. सर्कल पासिंग थ्रू पॉइंट P काढूया. ओके, आता बघा, सुरुवातीला केस वन कुठले आहे, दॅट इज स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R. स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R. तर आता सर्क्युलर लूप असेल तर इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड काढायचा फॉर्म्युला मी काय सांगितलं आहे, E इंटू 2πr. हा फॉर्म्युलाच पाठ करून ठेवा. जनरली सर्क्युलर लूपच आपण जनरली कन्सिडर करणार. E इंटू 2πr. ओके, P पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सपोज E आहे आणि P पॉइंट ज्या पाथवर आहे त्या पाथची लेंथ किती येणार सांगा, ही रेडियस किती आहे, स्मॉल r आहे ना. E इंटू 2πr इज इक्वल टू काय येणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स येणार. ओके, आता रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे कसं होणार बघा, E इंटू 2πr ऍज इट इज ठेवतो मी, E इंटू 2πr d/dt ऑफ, ओके, फ्लक्स म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया. ओके, E इंटू 2πr. आता जो आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायसाठी जो लूप काढलेला आहे त्या लूप मधलाच एरिया घ्यावा लागेल ना. एरिया जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येईल आणि फक्त इथं काय राहणार आहे, dB/dt राहणार.
सो E इंटू 2 पाय R इज इक्वल टू एरिया किती घेणार मी. आता इथं एरिया कुठला घ्यायचा, पी पॉईंटच्या आतलाच फक्त मॅग्नेटिक फील्ड असणारा एरिया घ्यायचा, ही महत्वाची कंडिशन आहे. एरिया कुठला घ्यायचा आहे, पाय कॅपिटल आर स्क्वेअर घ्यायचा का पाय स्मॉल आर स्क्वेअर घ्यायचा. तर पी पॉईंटच्या आतला आणि मॅग्नेटिक फील्ड असणाराच एरिया घ्यायचा आहे. ओके, म्हणजे पी पॉईंटच्या आतला एरिया म्हणजे काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर येणार. आणि तिथं सगळीकडे पाय स्मॉल आर स्क्वेअर सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड आहे इंटू डीबी बाय डीटी येणार. ठीक आहे. आता दोन्ही साईडचं काय होईल, पाय पाय गेट कॅन्सल, पाय पाय गेट कॅन्सल, आर अँड आर गेट कॅन्सल, अँड देअरफॉर आपला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला येणार आहे E इज इक्वल टू R बाय 2 dB बाय dt येणार. म्हणजे पी पॉइंटला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड किंवा इंड्युस्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे, R बाय 2 dB बाय dt असणार आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला. आणि इथं काय लक्षात येतं, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस किंवा डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. म्हणजे सेंटरला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड काय असणार, एक्झॅक्टली 0 असणार. आणि बाहेर जाईल तसं काय होणार आहे, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते वाढत 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 जाणार आहे. ठीक आहे. आता केस 2 घेऊया. केस 2 म्हणजे काय येणार आहे, R इज इक्वल टू कॅपिटल आर. पुन्हा एकदा तेच डेरिव्हेशन, म्हणजे तुम्हाला आणखी एकदा प्रॅक्टिस होईल. ओके, पुन्हा एकदा तेच डेरिव्हेशन बघा आता पुन्हा एकदा. वन्स अगेन सेम इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला घ्यायचं आहे. आता केस 2, केस 2 कुठले बघा, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. आता पुन्हा एकदा पी पॉइंट कॅपिटल आर वर असेल तर त्या पॉइंट मधून जाणारा सर्कल काढावं लागेल, म्हणजे ते कॅपिटल आरचं सर्कल येणार. मग आता इथं काय येणार, E इंटू 2 पाय कॅपिटल आर घेणार ना, कारण पी पॉइंट कुठं आहे आता, कॅपिटल आर रेडियसच्या सर्कलवर आहे. त्याच्यामुळे E इंटू 2 पाय, आर कुठलं घ्यायचं, पी पॉइंट मधून जाणारे रेडियस घ्यायचे. पी पॉइंट मधून जाणारे रेडियस कुठले येणार, आता कॅपिटल आरच येणार. इज इक्वल टू वन्स अगेन डी फाय बाय डी टी येणार. E इंटू 2 पाय आर इज इक्वल टू काय येणार आहे, डी बाय डी टी ऑफ B into A, कारण फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया. सॉरी, E इंटू 2 पाय कॅपिटल आर. E इंटू 2 पाय कॅपिटल आर इज इक्वल टू काय येणार आता, A इज अ कॉन्स्टंट dB बाय dt, E इंटू 2 पाय आर, एरिया काय घेणार आता, पाय कॅपिटल आर स्क्वेअर घेणार ना, कारण पी पॉइंट मधून पास होणारा एरिया, पी पॉइंटच्या आतमधला एरिया जिथं मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, डीबी बाय dt. सो इलेक्ट्रिक फील्ड काय येणार, तोच फॉर्म्युला येणार ना, फक्त स्मॉल आर ऐवजी कॅपिटल येणार, R बाय 2 dB बाय dt येणार. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स फ्रॉम सेंटर. म्हणजे सेंटरला पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड 0, बाहेर जाईल तसं इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, वाढत 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 जाणार. आणि मॅग्नेटिक फील्डची जी एज आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे, इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते काय झालेलं असणार आहे, मॅक्सिमम झालेलं असणार आहे. नेक्स्ट आता बघूया, दॅट इज केस 3. केस 3 काय आहे, आता पॉइंट P जो आहे तो मॅग्नेटिक सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याच्या बाहेर आहे पॉइंट आता तो. ओके, तर इथं आता बघा काय करणार, पी पॉइंट मधून त्या पी पॉइंट मधून जाणारा सर्कल काढूया. म्हणजे पी पॉइंट काय आहे, सपोज मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. आता त्या पॉइंट मधून जाणारा मी सर्कल काढतो अगोदर. पी पॉइंट मधून जाणारं सर्कल काढलं. आता पुन्हा एकदा याची रेडियस किती आहे, आता स्मॉल आर आहे.
पी पॉइंट मधून जाणाऱ्या सर्कलची रेडियस. आता फरक इथं काय होणार आहे जरा व्यवस्थित लक्ष द्या. E इंटू 2π स्मॉल आर, लेफ्ट हँड साइड तर ऍज इट इजच राहते, ती काही जनरली चेंज होत नाही. E इंटू 2π आर इज इक्वल टू काय येणार बघा आता, d∅/dt येणार. पुन्हा एकदा E इंटू 2π आर इज इक्वल टू d/dt ऑफ phi म्हणजे काय येणार, b इंटू a. E इंटू 2π आर इज इक्वल टू a कॉन्स्टंट टेकन आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह db/dt येणार. ओके, E इंटू 2π आर इज इक्वल टू, आता एरिया किती घ्यायचा, एरिया पाय स्मॉल आर स्क्वेअर घ्यायचा का पाय कॅपिटल आर स्क्वेअर. तर मी काय सांगितलंय, जे आपण सर्कल काढलेला आहे म्हणजे पी पॉइंट जो आहे त्याच्या आतला एरिया घ्यायचा आहे, परंतु मॅग्नेटिक फील्ड असणाराच एरिया घ्यायचा आहे. म्हणजे पी पॉइंटच्या आत भलेही पाय स्मॉल आर स्क्वेअर एरिया असेल, परंतु पूर्ण पाय आर स्क्वेअर एरियामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे का, नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला एरिया कुठला घ्यावा लागणार आहे, फक्त, कारण फ्लक्स कुठं तयार होतं, जिथं मॅग्नेटिक फील्ड असेल तेवढ्याच एरियावर फ्लक्स तयार होणार ना. आपण हे एरिया कुठला घ्यायला लागलोय, फ्लक्स काढण्यासाठी एरिया घ्यायला लागलोय. फ्लक्स कुठं असतं, फ्लक्स कसं काढतो आपण, मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया, परंतु एरिया कुठला, मॅग्नेटिक फील्ड मधला एरिया लागतो. मॅग्नेटिक फील्डच्या बाहेरचा एरिया जर असेल तर त्याच्यावर फ्लक्स तयार होईल का, नाही. मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर जर एरिया असेल तर त्याच्यावर फ्लक्स तयार होत नाही. म्हणजे एखाद्या एरियावरचं मॅग्नेटिक फ्लक्स काढण्यासाठी बी इंटू ए करतो, परंतु एरिया कुठला घेतो, मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणाराच एरिया फक्त. मग मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणारा एरिया किती आहे, फक्त पाय कॅपिटल आर स्क्वेअरच आहे, पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअरच आहे, db/dt. आणि त्याच्यामुळे आता फक्त इथं पाय आणि पायच फक्त कॅन्सल होईल, पाय अँड पाय गेट कॅन्सल, अँड देअरफॉर आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिवन बाय फॉर्म्युला. Outside magnetic field electric intensity is now given by the formula E is equal to r square divided by 2 small r db/dt येणार आहे. Okay, so this is the formula. आता इथं मात्र बघा E is inversely proportional to काय येतं, r येतं, डिस्टन्स, कारण कॅपिटल आर तर कॉन्स्टंट आहे, स्मॉल आर म्हणजे डिस्टन्स फ्रॉम सेंटर आहे. म्हणजे लक्षात घ्या, एखादं सर्क्युलर टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल कॅपिटल आर रेडियसचं, काय होते जरा व्यवस्थित लक्ष द्या. एक सर्क्युलर आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी होणारा सपोज मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते सेंटरला 0 असतं. सेंटरपासून वेगवेगळ्या पॉइंटला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितली तर काय होते, सेंटरपासून मॅग्नेटिक फील्डच्या एजला जाईपर्यंत मॅग्नेटिक फील्ड वाढत जातं, कारण इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहे. ओके, एजला मॅक्सिमम होतं आणि तिथून पुढे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे. म्हणजे तिथून पुढे मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पुन्हा एकदा काय होते, कमी 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 होत जाते. म्हणजे या पद्धतीनं असणार आहे ते. म्हणजे याचा ग्राफ जो आहे तो थोडक्यात या पद्धतीने येणार, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. तर याच्यामध्ये सेंटरला 0, कॅपिटल आर ला जाईपर्यंत काय होणार आहे ते मॅक्सिमम होणार. कॅपिटल आर ला काय होतं, मॅक्सिमम होतं, आणि कॅपिटल आरच्या बाहेर म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काय होणार आहे ते परत कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम कुठं असतं, मॅग्नेटिक फील्डच्या एजला मॅक्सिमम असणार आहे. सेंटर पासून एजला जाईपर्यंत मॅग्नेटिक, सेंटर पासून एंडला जाईपर्यंत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वाढत वाढत जाते, एजला मॅक्सिमम होते, आणि तिथून पुढे काय होते, तिथून पुढे काय होते, परत कमी 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 होत जाते. तर ही आहे कन्सेप्ट इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डची. म्हणजे इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डचं पुन्हा एकदा सांगतोय, 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. पहिला जनरल फॉर्म्युला आहे, ओके, इंटिग्रेशन ऑफ EdL इज इक्वल टू मायनस d∅/dt हा जनरल फॉर्म्युला आहे. आणि सर्क्युलर लूपच आपण काढलेला असेल तिथं इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी जनरली आपण सर्क्युलर लूपच काढतो. सर्क्युलर फील्ड जर काढलेला असेल तर काय तर E इंटू 2π r इज इक्वल टू d∅/dt येतं. ओके, आता याच्यावरचा आणखी एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन एक बघूया आपण. हा, तर क्वेश्चन काय बघा, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट इन अ सर्क्युलर रिजन ऑफ रेडियस कॅपिटल आर.
म्हणजे पाठीमागचाच क्वेश्चन आहे, त्याच्यावर बेस्डच क्वेश्चन आहे. सर्क्युलर रिजन मध्ये काय आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. मॅच प्रॉपर द एंट्रीज फ्रॉम द कॉलम 2 टू कॉलम 1 युझिंग कोड्स गिवन बिलो इन द कॉलम. ओके, कॉलम 1 आणि कॉलम 2 जे आहे ते काय करायचं आहे, मॅच करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे बघा आता कॉलम 1 इथं आहे. दिस इज कॉलम 1. अनस्टेडी मॅग्नेटिक फील्ड. अनस्टेडी म्हणजे व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डला काय येणार बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ रॉड. इथे R/2 dB/dt फॉर्म्युला दिला आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, R/2 dB/dt आहे. तिसरा फॉर्म्युला दिसत नसेल तर लिहितो R²/2R dB/dt. अँड फोर्थ ऑप्शन इंड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड. तर P जे आहे ते कुणाला मॅच होणार, 4 ला मॅच होणार, P to 4. बिकॉज अनस्टेडी मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्याच्यानंतर इंड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट विदिन मॅग्नेटिक फील्ड. विदिन मॅग्नेटिक फील्ड काय होतंय, हा फॉर्म्युला येतो ना, R/2 dB/dt येतो, म्हणजे Q मॅचेस टू 2. आफ्टर दॅट इंड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड. आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड काय असतो, हा थर्ड फॉर्म्युला आहे, आताच आपण बघितला. सो R matches to 3. Okay, and finally yes, if a rod is placed along the diameter of the magnetic field, electric field is perpendicular to length of the rod. आता डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कशी असते बघा, आपण जो लूप काढलाय ना, हा लूप, त्या लूपला टँजेन्शियल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन, हे तेवढं लक्षात ठेवावं लागेल. इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते, टँजेन्शियल टू दिस सर्क्युलर पाथ ऍट दॅट पॉइंट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे या प्रॉब्लेम मध्ये. मॅग्नेटिक फील्ड कसा आहे, इनवर्ड आहे. आणि इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड काय कसं असणार आहे, तिथं जे आपण सर्कल काढलंय त्या सर्कलला टँजेन्शियल. म्हणजे इथं आपण एक रॉड जर काढला अलॉंग द डायमीटर, तर त्याला काय असणार आहे, परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड. फॉर एक्झाम्पल रॉड असा येईल ना, अलॉंग द डायमीटर ऑफ मॅग्नेटिक फील्ड रॉड असा येणार, इथून असा फॉर एक्झाम्पल. आणि त्याला काय असणार आहे, ते जे सर्कल काढले त्या सर्कल पासून टँजेंट काढले तर या रॉडला काय येणार, परपेंडिक्युलर येणार. हे एक महत्वाचं आहे. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, टँजेन्शियल टू दॅट सर्क्युलर लूप. आपण जो सर्कल काढलेला आहे, सर्क्युलर लूप काढलेला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी, तर त्याला टँजेन्शियल असते. म्हणजे डायमीटरला तिथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो आपण डायमीटर अलॉंग द डायमीटर एखादी लाईन काढलेली असेल, तर त्याला काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर असणार आहे. सो यस टू येणार आहे 1. या पद्धतीनं प्रॉपर मॅचिंग इथं होणार आहे. ओके, याच्यावरच आता आणखी एक क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन काय दिलाय बघा, मॅग्नेटिक फील्ड ऍट अ सर्टन सिलेंड्रिकल रिजन इज चेंजिंग विथ टाइम अकॉर्डिंग टू द लॉ B इज इक्वल टू 16 - 4t². हे बघा, पुन्हा एकदा एका सर्क्युलर रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. फॉर एक्झाम्पल इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, सर्क्युलर रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, आणि तिथलं मॅग्नेटिक फील्ड काय होतंय, 16 - 4t² या इक्वेशन नुसार चेंज होते. म्हणजे जसा टाइम चेंज होईल तसं मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट P ऍट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट P फाइंड आउट करायचा आहे, आणि किती टाइमला काढायचा आहे, 2 सेकंडला काढायचा आहे. ओके, इथं डायग्राम मध्ये आणखी एक गोष्ट द्यायची राहिली आहे, ती म्हणजे काय, रेडियस 2 मीटर आहे आणि पॉइंट P 1 मीटरला आहे. बघा काय दिलंय बघा, इथं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची रेडियस किती आहे, इट इज गिवन इन दॅट क्वेश्चन. म्हणजे डायग्राम सेपरेट दिलेली आहे, डायग्राम मी इथं घेतलेली नाही, कॉपी करून डायग्राम काढतोय. रेडियस किती आहे, 2 मीटर आहे, आणि पॉइंट P जो आहे, पॉइंट P तो किती आहे, 1 मीटर डिस्टन्सला आहे. म्हणजे पॉइंट P कुठं आहे, इनसाइड मॅग्नेटिक फील्ड. पुन्हा एकदा तोच पार्ट पुन्हा एकदा येणार आहे. काय करायचं मी सांगितलंय तुम्हाला, P पॉइंट मधून जाणार काय करूया, एक सर्कल काढूया. P पॉइंट मधून जाणार एक सर्कल ड्रॉ करूया, लाईक दिस.
ओके, पी पॉइंट मधून जाणारं सर्कल, आणि त्या सर्कलवर इक्वेशन लिहायचं आहे. ते इक्वेशन काय असतं, E इंटू 2π स्मॉल r इज इक्वल टू d∅/dt असतं ना. सो E इंटू 2π स्मॉल r इज इक्वल टू a dB/dt. डायरेक्ट लिहितो मी आता, a dB/dt. सो E इंटू 2πr इज इक्वल टू एरिया म्हणजे पी पॉइंटच्या आतमधला एरिया, पी पॉइंटच्या आतमधला एरिया दॅट इज पाय आर स्क्वेअर, पाय स्मॉल आर स्क्वेअर ना, कारण पी पॉइंट आतमध्ये आहे. dB/dt, पाय गेट कॅन्सल, आणि ई चा फॉर्म्युला काय येतो, दॅट इज r/2 dB/dt. सो E इज इक्वल टू r किती आहे, 1 मीटर आहे, डिवायडेड बाय 2, आणि dB/dt 16 मायनस 4t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, 16चं डेरिव्हेटिव्ह तर 0च येणार, मायनस, हे मायनस साईन पण इथं आहे, ते मायनस साईन पण अप्लाय करूया आता. इथं मायनस साईन इज ऑल्सो देअर, मायनस. ओके, आता बघा, मायनस 4t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस 8t येणार, कारण मायनस 4 इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज, t स्क्वेअरचं 2t. सो इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे मायनस मायनस प्लस 4 इंटू टी येणार इलेक्ट्रिक फील्ड, आणि टाइम किती दिलाय त्यांनी, 2 सेकंद दिलाय. 2 सेकंदला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, दॅट इज 8 व्होल्ट इज द आन्सर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी येणार आहे 8 व्होल्ट. ओके, सो दिस इज वन व्हेरी सिंपल क्वेश्चन रिलेटेड टू induced electric field. ओके, हा, तर स्टुडंट याच्यावरचा आणखी एक क्वेश्चन बघूया. ओके, सो दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस चॅप्टर. ओके, जे हा क्वेश्चन झाल्यानंतर इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डची कन्सेप्ट संपते आणि आपला हा चॅप्टर देखील संपतो असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय दिलंय बघा, अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी एक्झिस्ट इन द सर्क्युलर रिजन ऑफ रेडियस कॅपिटल आर. वन्स अगेन मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते फक्त सर्क्युलर रिजन मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, इट इज इन इनवर्ड डायरेक्शन. ओके, अँड इन्क्रीजिंग ऍट द रेट dB/dt दिलेला आहे. dB/dt इज इक्वल टू अल्फा. देर इज अ स्ट्रेट कंडक्टिंग रॉड AB ऑफ लेंथ 2r. म्हणजे स्ट्रेट रॉड आहे AB, त्याची लेंथ आहे 2r ॲज शोन इन फिगर. फाइंड द EMF इंड्युस्ड इन द रॉड व्हेन इट इज प्लेस्ड ॲज शोन इन फिगर A अँड B. म्हणजे रॉड जो आहे तो सुरुवातीला पासिंग थ्रू सेंटर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ठेवलेला आहे, आणि नंतर टँजेन्शियल टू द दॅट सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड ठेवलेला आहे. बी डायग्राम मध्ये सुरुवातीला सेंटरला ठेवलाय, नंतर एंडला ठेवलेला आहे, मॅग्नेटिक फील्डच्या एजला ठेवलेला आहे. पॉइंट सी इज द मिड पॉइंट ऑफ द रॉड बी. ओके, तर EMF इंड्युस्ड काढायचं आहे. आता लक्षात घ्या, EMF कशामुळे प्रोड्यूस होतो, तर इलेक्ट्रिक फील्डमुळं. आता बघा, आपल्याला माहित आहे की सपोज आता हे मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज व्हायला लागलंय. मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतंय, इथं चेंज होतंय ना. आता मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असल्यामुळे इथं काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं म्हणून सांगितलं मी, आपण जो सर्क्युलर पाथ काढलेला आहे त्या सर्क्युलर पाथला टँजेन्शियल, म्हणजे या रॉडवर, रॉडच्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होणार आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे. आणि ते कसे इंड्यूस होणार आहे, या पद्धतीने इंड्यूस होणार, परपेंडिक्युलर टू रॉड. आता इलेक्ट्रिक फील्ड जर परपेंडिक्युलर टू रॉड असेल तर त्या रॉड मधले इलेक्ट्रॉन मूव्ह होणार का, कारण लक्षात घ्या, एखाद्या चार्जला इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, त्याच्या डायरेक्शननं मूव्ह करतं ना. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जला इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या डायरेक्शनच मूव्ह करतं. म्हणजे समजा याच्यामध्ये समजा इलेक्ट्रॉन असेल, रॉड मध्ये सपोज फ्री इलेक्ट्रॉन असेल, फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह झाला तर EMF इंड्यूस होणार ना. परंतु त्या इलेक्ट्रॉनला इथे इंड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते काय होणार, परपेंडिक्युलर टू रॉड मूव्ह करायचा प्रयत्न करणार, अलॉंग द रॉड मूव्ह करायचा प्रयत्न करणार नाही. आणि त्याच्यामुळं केस ए मध्ये काय होणार बघा, इन केस ए इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड is always perpendicular to rod, always perpendicular to rod.
देअरफोर काय होणार आहे, नो EMF इज इंड्युस्ड इन रॉड. ओके, इन रॉड. त्याच्यामुळं EMF इंड्युस्ड इन डायग्राम A इज इक्वल टू 0 येणार आहे. आता केस 2 बघूया. केस 2, केस बी केस बघूया. ही झाली केस ए. आता केस बी मध्ये या रॉडला काय करतो मी, या पद्धतीनं कम्प्लिटली जॉईन करतो. ओके, ठीक आहे. आणि हा काय होईल, एका रॉड ऐवजी एक काय होईल, एक लूप होईल. ABCD हा लूप होईल. म्हणजे इथे एक कन्स्ट्रक्शन करतोय. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे बघा, ड्रॉ ए रेक्टँग्युलर क्लोज्ड लूप, दॅट इज ABCD. आता इंड्युस्ड EMF काढायचं ना, तर इंड्युस्ड EMF चा फॉर्म्युला काय असतो माहित आहे, EMFच काढायचा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायचं नाहीये, ते लक्षात घ्या. इंड्युस्ड EMF काढायचा आहे. इंड्युस्ड EMF चा फॉर्म्युला काय असतो, E इज इक्वल टू -d∅dt. फक्त मॅग्निट्यूड काढायचा आहे, म्हणजे फक्त d∅dt मी लिहितो इथं. E इज इक्वल टू d∅dt. बी केस मधलं हे काढायचं आहे. हा EMF इंड्युस्ड इन काय असणार आहे, कम्प्लीट लूप असणार आहे. पूर्ण लूप मध्ये इंड्यूस झालेला EMF असणार आहे. EMF इंड्युस्ड इन लूप असणार, कारण हा आता आपण ABCD काय घ्यायला लागलोय, लूप. इंड्युस्ड EMF इन लूप. ओके, इंड्युस्ड EMF इन लूप किती येणार बघा. आता d/dt ऑफ फाय म्हणजे काय येणार आहे, मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया. ओके, सो d/dt ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, अल्फा आहे, आणि एरिया किती आहे, सॉरी एरिया कॉन्स्टंट आहे, ते एरियाला बाहेर घेऊया. dB/dt फक्त इथं राहील, dB/dt. आणि A ऍज इट इज, dB/dt म्हणजेच किती दिलंय क्वेश्चन मध्ये, अल्फा दिलंय. म्हणजे EMF इंड्युस्ड इन द लूप काय असणार आहे, A इंटू अल्फा असणार. ओके, सो EMF इंड्युस्ड इन लूप इज इक्वल टू, एरिया किती घ्यायचा, एरिया घ्यायचा πR². कारण नेहमीची सेम कन्सेप्ट, एखाद्या एरियावरचं फ्लक्स काढायचा असेल तर मॅग्नेटिक इंडक्शन इंटू मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणारा एरिया घ्यावा लागतो. ओके, हा ABCDचा ऍक्च्युअल एरिया बघितला तर काय येणार आहे, 2R एक साइड आहे ना, एक साइड किती आहे 2R. ABCD या लूपचा एरिया घेतला तर काय होणार, 2R स्क्वेअर म्हणजे 4R² लूपचा एरिया होणार. परंतु या सगळ्या एरियावर मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार नाही. ज्या एरियामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे तेवढ्याच एरियावर मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार. म्हणजे कुठल्या π×R² हा सर्क्युलर रिजन जे आहे त्या रिजन मध्ये जेवढा एरिया आहे लूपचा त्याच्यावरच फ्लक्स क्रिएट होणार ना. त्याच्यामुळं EMF इंड्युस्ड ऑन द लूप किती येणार आहे, πR² अल्फा येणार. ओके, तर हे काय झालं, लूपचा इंड्युस्ड EMF म्हणजे पूर्ण लूपवर πR² अल्फा EMF इंड्युस होणार. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फक्त AB रॉडवर EMF किती इंड्युस होणार. सो देअरफोर EMF इंड्युस्ड ऑन रॉड AB म्हणजे एका साइडला, EMF इंड्युस्ड ऑन रॉड AB म्हणजे लूपच्या एका साइडला, 4 साइडला मिळून किती तयार होतोय, πR² अल्फा तयार होतोय. मग एका साइडला काढण्यासाठी /4 करावं लागेल. सो EMF इंड्युस्ड इन द रॉड AB चा आन्सर काय येणार आहे, πR² अल्फा. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा आपला जो चॅप्टर आहे दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या ठिकाणी आपला चॅप्टर एंड होतोय. लक्षात आलं. तर जिथं कुठं डाऊट असेल, जिथं कुठं डिफिकल्ट पार्ट असेल तर त्याचे व्हिडिओ जे आहेत ते रिपीटेडली बघा, म्हणजे ते तुम्हाला थोडेसे इझी वाटतील. याच्यामध्ये आणखी काय डाऊट असले तर विचारा. ठीक आहे, बाय अँड हॅव अ नाईस डे.